नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील उपभोग फलन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण अभ्यास करूया उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय. तर समाजातील लोक आपल्या उत्पन्नातून आपल्या गरजेच्या वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी जी रक्कम खर्च करतात त्याला समाजाचा उपभोग खर्च किंवा एकूण उपभोग असे म्हणतात. सामान्यपणे हा एकूण उपभोग उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असतो. उत्पन्नाची पातळी जसजशी बदलते तसतसा एकूण उपभोग देखील बदलतो. उत्पन्नाच्या पातळीत बदल होऊन देखील उपभोग स्थिर राहिला असे सामान्यपणे घडत नसते. उत्पन्नाची पातळी जसजशी वाढत जाते तसतसा एकूण उपभोग देखील वाढत जातो. तर प्रोफेसर डुडले डिलफर्ट यांच्या मते उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळ्यावर होणाऱ्या उपभोग खर्चाच्या वेगवेगळ्या परिमाणांना दर्शवणाऱ्या कोष्टकाला उपभोग प्रवृत्ती कोष्टक म्हणतात. त्यालाच उपभोग प्रवृत्ती असे संबोधले जाते. सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास C = फंक्शन ऑफ Y. यामध्ये C बरोबर उपभोग, F बरोबर फलन आणि Y बरोबर उत्पन्न दर्शविते. त्यानंतर आपण अभ्यासूया बचत प्रवृत्ती म्हणजे काय. तर उपभोग आणि बचत या दोन्ही क्रिया परस्पर विरुद्ध क्रिया असतात. त्यामुळेच बचत म्हणजे उपभोगावर खर्च न केला जाणारा उत्पन्नाचा भाग होय. उत्पन्न स्थिर असता उपभोग जास्त असल्यास बचत कमी असते आणि उपभोग कमी असल्यास बचत जास्त असते. तर उत्पन्न आणि बचत यातील फलनात्मक संबंधाला बचत प्रवृत्ती असे म्हणतात. सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास S = फंक्शन ऑफ Y. यामध्ये S बरोबर बचत, F बरोबर फलन आणि Y बरोबर उत्पन्न दर्शविते. त्यानंतर आपण अभ्यासूया उपभोग प्रवृत्तीची वैशिष्ट्ये कोणती आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे मनोवैज्ञानिक संकल्पना. तर वस्तुतः उपभोग प्रवृत्तीची संकल्पना समाजातील लोकांच्या मनोवृत्तीशी संबंधित संकल्पना आहे. लोकांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी इत्यादी व्यक्तिगत घटकाचा परिणाम हा उपभोग प्रवृत्तीवर होत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे श्रीमंतांची उपभोग प्रवृत्ती जास्त. तर गरिबांचे उत्पन्न इतके कमी असते की आपल्या उत्पन्नाचा जवळजवळ संपूर्ण भाग त्यांना उपभोगावर खर्च करावा लागतो. त्यामुळे गरिबांची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असते. परंतु श्रीमंताचे उत्पन्न इतके जास्त असते की त्यांना आपल्या गरजेच्या उपभोग वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा एक लहानसा भाग खर्च करावा लागतो. त्यामुळे त्यांची उपभोग प्रवृत्ती ही कमी असते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पन्न व रोजगार उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असतात. तर जेव्हा समाजाची उपभोग प्रवृत्ती वाढते तेव्हा उपभोग खर्च वाढून प्रभावी मागणी ही वाढते व त्यामुळे रोजगारीची पातळी देखील वाढत असते. त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे अल्पकालीन उपभोग खर्च. तर अल्पकाळातील उपभोग खर्च सीमांत उपभोग प्रवृत्ती व स्वायत्त उपभोग यावर अवलंबून असतो. स्वायत्त उपभोग म्हणजे लोकांचा असा न्यूनतम उपभोग खर्च होय जो लोकांना उत्पन्न जरी शून्य असले तरी करावाच लागतो. अल्पकाळात उत्पन्न जसजसे वाढत जाते तसतशी उपभोग प्रवृत्ती कमी कमी होत जाते. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे दीर्घकालीन उपभोग खर्च. तर दीर्घकाळात कोणतीही व्यक्ती उत्पन्न प्राप्त झाल्याशिवाय खर्च करू शकत नाही. त्यामुळे दीर्घकाळात स्वायत्त उपभोग खर्च नसतो. त्यामुळे दीर्घकाळातील उपभोग प्रवृत्ती सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असते. दीर्घकाळात समाजाच्या उत्पन्नात जशी वाढ झाली तशी उपभोग प्रवृत्ती कमी न होता ती स्थिर राहते. त्यानंतर आपण अभ्यासूया उपभोग प्रवृत्तीचे प्रकार. तर सामान्यतः 3 प्रकार आहेत. त्यातील पहिला म्हणजे संपूर्ण उपभोग प्रवृत्ती, दुसरं सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि तिसरं सीमांत उपभोग प्रवृत्ती. तर तिन्हीचे आपण विस्तृतपणे इथं अध्ययन करूया.
तर सर्वप्रथम आपण अभ्यासूया संपूर्ण किंवा एकूण उपभोग प्रवृत्ती. तर उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळ्यांसाठी उपभोग खर्चाचे परिमाण वेगवेगळे असते. उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळ्या व त्यांना अनुसरून असलेल्या उपभोग खर्चाच्या पातळ्या एखाद्या कोष्टकाच्या स्वरूपात प्रस्तुत केल्या तर त्या कोष्टकाला उपभोग प्रवृत्तीचे कोष्टक किंवा संपूर्ण उपभोग प्रवृत्ती असे म्हणतात. तर संबंधित कोष्टकामध्ये आपण उपभोग प्रवृत्ती दर्शवलेली आहे. त्यातील पहिल्या रकान्यात आपण उत्पन्न दर्शवले आहे आणि दुसऱ्या रकान्यामध्ये आपण उपभोग खर्च दर्शवलेला आहे. तर उत्पन्नाची पातळी 0 असताना उपभोग 40 रुपये आहे. उत्पन्नाची पातळी 100 रुपये झाल्यास उपभोग खर्च हा 140 आहे. उत्पन्नाची पातळी 200 रुपये झाल्यास उपभोग खर्च 200 आहे. 300 रुपये उत्पन्नावर 290 रुपये उपभोग खर्च आहे. 400 रुपये उत्पन्नावर 370 रुपये खर्च आहे. 500 रुपये उत्पन्नावर 440, 600 रुपयावर 500 आणि 700 रुपयावर 500 एवढा उपभोग खर्च आपण इथं दर्शवलेला आहे. तर या संबंधित कोष्टकावरून असे लक्षात येते की जसजशी उत्पन्नाची पातळी वाढते तसतसं उपभोग खर्च देखील हा कमी कमी होत जातो. तर ह्या कोष्टकावरून आपण ही आकृती तयार केलेली आहे. त्यामध्ये अक्ष असावर आपण उत्पन्न दर्शवले आहे आणि अय असावर आपण उपभोग खर्च दर्शवलेला आहे. यामध्ये जो ड हा वक्र काढलेला आहे तो वक्र हा उपभोग प्रवृत्तीचा वक्र आहे आणि हा वक्र खालून वर असं जातो आहे, कारण उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग खर्च जो आहे तो वाढत जातो. सुरुवातीला उपभोग खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असतो, त्यानंतर उत्पन्न व उपभोग खर्च यात समानता येते. त्यानंतर आपण अभ्यासूया सरासरी उपभोग प्रवृत्ती. तर सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे एखाद्या विशिष्ट उत्पन्नाच्या पातळीवर उपभोग खर्च आणि उत्पन्न यातील प्रमाण होय. तर सूत्ररूपाने दर्शवायचे झाल्यास सरासरी उपभोग प्रवृत्ती बरोबर उपभोग खर्च भागिला उत्पन्न. यालाच इंग्रजीमध्ये APC एव्हरेज प्रोपेन्सिटी टू कंझ्युम इज इक्वल टू C/Y. यामध्ये C हा उपभोग खर्च दर्शवतो तर Y हे उत्पन्न दर्शवते. तर संबंधित आकृतीमध्ये आपण अक्ष असावर उत्पन्न घेतले आहे आणि अय असावर आपण उपभोग खर्च घेतलेला आहे आणि क जो आहे तो यामध्ये सरासरी उपभोग वक्र आपण दर्शवलेला आहे. आणि ह्यावरून असे लक्षात येते की जसं उत्पन्न वाढते तसतसं हा वक्र देखील प वरून P1 बिंदूवर, म्हणजेच याचा अर्थ की उपभोग खर्च जो आहे तो वाढतो. त्यानंतर आपण अभ्यासूया सीमांत उपभोग प्रवृत्ती. तर सीमांत उपभोग प्रवृत्ती ही उपभोग्य उत्पन्नात वाढ किंवा घट व तिच्या फलस्वरूप उपभोग खर्चात वाढ किंवा घट यातील संबंध दर्शवितो. तर सूत्ररूपाने सांगायचे झाल्यास सीमांत उपभोग प्रवृत्ती बरोबर उपभोग खर्चातील वाढ भागिला उत्पन्नातील वाढ. इंग्रजीमध्ये सांगायचे झाल्यास MPC इज इक्वल टू ΔC/ΔY. यामध्ये ΔC जे आहे ते उपभोग खर्चातील वाढ दर्शविते आणि ΔY यामध्ये उत्पन्नातील वाढ दर्शविते. आकृतीमध्ये दर्शवायचे झाल्यास अक्ष असावर आपण उत्पन्न घेतले आहे आणि अय ह्या असावर आपण उपभोग खर्च घेतलेला आहे. यामध्ये क जो आहे तो सीमांत उपभोग प्रवृत्ती दर्शविणारा वक्र आहे आणि ह्या वक्रावरून असे आपणास लक्षात येते की उत्पन्नात जसजशी वाढ होत जाते तसतशी सीमांत उपभोग प्रवृत्ती ही कमी कमी होत जाते. त्यानंतर आपण अभ्यासूया सीमांत उपभोग प्रवृत्तीची वैशिष्ट्ये. त्यातील पहिला मुद्दा आहे जास्तीत जास्त 1 किंवा 0 असते. तर सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 1 पेक्षा जास्त राहू शकत नाही, कारण सीमांत उपभोग प्रवृत्ती 1 पेक्षा जास्त असणे याचा अर्थ असा होतो की उत्पन्नात जितकी वाढ होते त्यापेक्षा देखील जास्त वाढ ही उपभोग खर्चात होते, परंतु असे घडू शकत नाही. साधारणपणे सीमांत उपभोग प्रवृत्ती 1 आणि 0 या दोन संख्याच्या दरम्यान असते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे नेहमी धनात्मक असते. तर ऋणात्मक सीमांत उपभोग प्रवृत्तीचा अर्थ असा होतो की उत्पन्नात वाढ झाली असता उपभोग खर्चात घट झाली आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात सहसा असे घडून येत नाही, म्हणजेच सीमांत उपभोग प्रवृत्ती 0 पेक्षा कमी राहू शकत नाही.
त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्नाच्या वाढीबरोबर कमी होते. तर उत्पन्नात जसजशी वाढ होत जाते तसतसं सीमांत उपभोग प्रवृत्ती ही उत्तरोत्तर कमी होत जाते. म्हणजेच उत्पन्नात उत्तरोत्तर वाढ झाली असता सीमांत उपभोग प्रवृत्ती ही ह्रास पावते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे श्रीमंतांची सीमांत उपभोग प्रवृत्ती जास्त. याचे कारण असे की गरिबाचे उत्पन्न कमी असते, त्यामुळे त्यांच्या अनेक गरजा तृप्त झालेल्या नसतात. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली तर ती वाढ ते आपल्या अतृप्त गरजांवर खर्च करून टाकतात. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे दीर्घकाळात स्थिर. तर दीर्घकाळात लोकांनी आपल्या आवडीनिवडी व सवयीत बदल केलेला असतो, त्यामुळे ज्या प्रमाणात त्यांचे उत्पन्न वाढते त्याच प्रमाणात त्यांचा उपभोग खर्च हा वाढत असतो. तर संबंधित कोष्टकामध्ये आपण सरासरी व सीमांत उपभोग प्रवृत्ती दर्शवलेली आहे. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आपण उत्पन्न घेतलेले आहे, दुसऱ्या कॉलममध्ये उपभोग खर्च, तिसऱ्या कॉलममध्ये आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती घेतलेली आहे आणि चौथ्या कॉलममध्ये आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती घेतलेली आहे. तर 200 रुपये उत्पन्नावर उपभोग खर्च हा 200 आहे. तर 200 भागिला 200 बरोबर 1 एवढी जी आहे ती सरासरी उपभोग प्रवृत्ती राहील, कारण सरासरी उपभोग प्रवृत्ती बरोबर उपभोग खर्च भागिला उत्पन्न असते आणि त्यामुळे सरासरी उपभोग प्रवृत्ती यामध्ये 1 राहील. त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती ही सूत्रानुसार आपण इथं काढलेली आहे आणि ह्यामध्ये डेल्टा सी भागिला डेल्टा वाय हे सूत्र आहे. तर डेल्टा सी यामध्ये 100 राहील आणि डेल्टा वाय यामध्ये 100 राहील, म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 1 एवढी राहील. त्यानंतर उत्पन्न वाढून 300 रुपये झाल्यास आणि उपभोग खर्च वाढून 290 रुपये झाल्यास सरासरी उपभोग 290 भागिला 300 बरोबर 0.97 एवढं होईल आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 90 भागिला 100 बरोबर 0.9 एवढी होईल. त्यानंतर उत्पन्न वाढून 400 रुपये झाल्यास उपभोग खर्च हा 370 एवढं होईल. त्यानंतर सरासरी उपभोग प्रवृत्ती ही 370 भागिला 400 बरोबर 0.93 एवढी होईल. त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 80 भागिला 100 बरोबर 0.8 एवढी होईल. त्यानंतर उत्पन्न पुन्हा वाढून 500 रुपये झाल्यास उपभोग खर्च हा 440 रुपये होईल. त्याचा सरासरी उपभोग प्रवृत्ती ही 440 भागिला 500 बरोबर 0.88 एवढी होईल आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 70 भागिला 100 बरोबर 0.7 एवढी होईल. त्यानंतर उत्पन्न वाढून 600 रुपये झाल्यास उपभोग खर्च हा 500 राहील आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती ही 500 भागिला 600 बरोबर 0.83 एवढी होईल. त्याचं सीमांत उपभोग प्रवृत्ती जर आपण अनुमानित केले तर 60 भागिला 100 बरोबर 0.6 एवढी होईल. शेवटी उत्पन्न वाढून 700 रुपये झाल्यास उपभोग खर्च हा 500 एवढा राहील. त्याचं सरासरी उपभोग प्रवृत्ती ही 500 भागिला 700 बरोबर 0.71 एवढं सरासरी उपभोग प्रवृत्ती राहील आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 0 भागिला 100 बरोबर 0 एवढी राहील. तर संबंधित कोष्टकावरून असे लक्षात येते की उत्पन्न पातळी जसजशी वाढत जाते तसतसा उपभोग खर्च जो आहे तो वाढत जातो आणि काही कालावधीनंतर तो स्थिर होत असतो. त्यानंतर सरासरी उपभोग प्रवृत्ती ही वाढत्या उत्पन्नाच्या पातळीला कमी कमी होत जाते. त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्तीसुद्धा वाढत्या उत्पन्न दरावर जे आहे ते कमी कमी होत जाते आणि जिथे उपभोग खर्च हा सारखा होतो तिथं सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 0 होत असते. त्यानंतर आपण अभ्यासूया उपभोग फलनाला प्रभावित करणारे घटक. तर उपभोग प्रवृत्ती ज्या घटकाद्वारे प्रभावित होत असते त्या घटकांचे वर्गीकरण भागात केले जाते. यातील पहिला भाग म्हणजे अंतर्गत घटक आणि दुसरं म्हणजे बाह्य घटक. तर आपण दोन्ही अंतर्गत आणि बाह्य घटकाचा सविस्तरपणे इथं अभ्यास करूया. तर सर्वप्रथम आपण अंतर्गत घटकांचा अभ्यास करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे खबरदारी. तर मनुष्याच्या जीवनात अनेक आकस्मिक आणि अचानक घटना घडून येतात
जसे की आजारपण, अपघात, बेकारी, म्हातारपण इत्यादी. या काळात मनुष्याचे उत्पन्न कमी होते किंवा खंडित होते आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे किंवा ते खंडित झाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशी परिस्थिती उत्पन्न होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी मनुष्य आपले वर्तमान उत्पन्न संपूर्णपणे उपभोगावर खर्च न करता अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी बचत करण्यास प्रवृत्त होत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे दूरदृष्टी. तर व्यक्ती कुटुंबाचा एक घटक म्हणून ज्यावेळी वावरते तेव्हा कुटुंबासंबंधीच्या काही जबाबदाऱ्या पार पाडणे हे व्यक्तीचे कर्तव्य असते. जसे मुलामुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह, म्हातारपण, आईवडिलांचे पालनपोषण इत्यादी. या खर्चाची तरतूद करण्यासाठी व्यक्ती आपला वर्तमान उपभोग सीमित करून अशा जबाबदाऱ्यासाठी तरतूद करण्याच्या उद्देशाने बचत करण्यास प्रवृत्त होतो. ही तरतूद अर्थातच व्यक्तीवरील जबाबदाऱ्याच्या स्वरूपात अवलंबून असते. ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचा आकार मोठा असतो तिला कुटुंबासंबंधीच्या बऱ्याच अधिक जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात. त्यामुळे अशी व्यक्ती जास्त बचत करण्यास प्रवृत्त होते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्रतिष्ठा. तर काही व्यक्ती समाजात प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी बचत करण्यास प्रवृत्त होतात. समाजात पैशाशिवाय प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. त्यामुळे त्या व्यक्ती जास्तीत जास्त बचत करून आपल्याजवळील पैसा वाढविण्याचा प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर अशा व्यक्ती समाजात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपल्या संपत्तीचे प्रदर्शनही करीत असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे लोभीपणा. तर समाजातील काही व्यक्ती स्वभावतःच कंजूष प्रवृत्तीचे असतात. अशा व्यक्तींना पैशाचा संचय करण्यामध्येच आनंद प्राप्त होतो. पैशाच्या उपभोगापासून त्यांना आनंद प्राप्त होत नाही. अशा कंजूष प्रवृत्तीच्या व्यक्ती आपले उत्पन्न उपभोगावर खर्च न करता त्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त प्रमाणात बचत करून ठेवण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे आपल्या वर्तमान उपभोगावर कमीत कमी खर्च करण्याची प्रवृत्ती अशा व्यक्तींमध्ये आढळून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे जीवनमानात सुधारणा. तर काही व्यक्ती आपल्या जीवनमानात वाढ करण्याच्या हेतूने उपभोगावर जास्तीत जास्त खर्च करून कमी बचत करण्यास प्रवृत्त होतात. उपभोग हे जीवनमानाचे सार असते आणि उपभोगात वाढ होणे हे जीवनमान उंचावण्याचे लक्षण असते. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक स्वातंत्र्य. तर जमा करून ठेवलेला पैसा हा नेहमी संकट काळासाठी कामी येतो. त्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता आर्थिक दृष्टीने स्वतंत्र व्हावे या उद्देशाने काही व्यक्ती आपले वर्तमान उत्पन्न वर्तमान उपभोगावर कमी प्रमाणात खर्च करून बचत करण्यास प्रवृत्त होतात. त्यानंतरचा मुद्दा आहे लाभ. तर बचत केलेला पैसा बँकांच्या ठेवीत गुंतविला किंवा तो रोखे, खाजगी कंपन्याचे ऋणपत्र किंवा कंपन्याचे शेअर्स यामध्ये गुंतविला तर त्यापासून व्याजाच्या स्वरूपात किंवा लाभांशाच्या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. हे उत्पन्न प्राप्त करण्याच्या उद्देशाने समाजातील काही व्यक्ती आपला वर्तमान उपभोग कमी करून बचत करण्यास प्रवृत्त होतात. त्यानंतर आठवा मुद्दा आहे व्यावसायिक उद्दिष्ट. तर एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे व्यक्ती किंवा व्यावसायिक पिढ्या त्यांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग या कार्यासाठी बचत करून ठेवतात. तसेच परिकल्पनाचे व्यवहार करणारे लोक देखील या व्यवहारासाठी लागणारा पैसा उपलब्ध व्हावा या उद्देशाने बचत करतात. तर ज्या घटकामुळे व्यावसायिक पिढ्या बचत करण्यास प्रवृत्त होतात ते घटक म्हणजे पहिलं रोखीची अभिलाषा. तर रोख पैसा जवळ बाळगण्याची इच्छा म्हणजे रोखीची अभिलाषा असते. व्यावसायिक पिढ्यांना आपल्या दैनंदिन खर्च चालवण्यासाठी जसे की कच्चा माल खरेदी करण्यासाठी रोख पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे या कार्यासाठी त्या आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्याजवळ राखून ठेवतात. तर व्यावसायिक उद्दिष्टामध्ये दुसरं आहे उद्योगाचा विस्तार. तर व्यावसायिक पिढ्या आणि कंपन्या आपल्या उद्योगाचा आणखी विस्तार करण्यासाठी आपल्या लाभाचा काही भाग बचत करून ठेवतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे उद्योगाचे आधुनिकीकरण. तर उद्योगाचे आधुनिकीकरण म्हणजेच यंत्रसामग्री व यंत्रसंचयाचे नवीनीकरण करणे.
यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची आवश्यकता असते. त्यामुळे व्यावसायिक पिढ्या किंवा कंपन्या आपल्या वर्तमान लाभाचा काही भाग या कार्यासाठी बचत करून ठेवतात. त्यानंतरचा मुद्दा आहे वित्तीय दूरदृष्टी. तर व्यावसायिक पिढ्यांना किंवा कंपन्यांना नेहमीच लाभ प्राप्त होतो असे नाही, कधीकधी तोटा देखील होऊ शकतो. त्यामुळे भविष्यकाळात होऊ शकणाऱ्या तोट्यासाठी तरतूद करण्याच्या उद्देशाने व्यावसायिक पिढ्या व कंपन्या बचत करण्यास प्रवृत्त होतात. त्यानंतर आपण अभ्यासूया उपभोग फलनाला प्रभावित करणारे बाह्य घटक. त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पन्न. तर उपभोग प्रवृत्ती विशेषत्वाने उत्पन्नावर अवलंबून असते. उत्पन्न जसजसे वाढत जाते तसतसा उपभोग खर्च वाढत जातो, परंतु उपभोग प्रवृत्ती कमी कमी होत जाते. याच कारणामुळे जास्त उत्पन्न गटातील लोकांची उपभोग प्रवृत्ती कमी असते, परंतु कमी उत्पन्न गटातील लोकांची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे उत्पन्नाची वाटणी. तर समाजात उत्पन्नाची पातळी कशा स्वरूपाची आहे यावर देखील उपभोग प्रवृत्ती अवलंबून असते. समाजातील उत्पन्नाची वाटणी दोन प्रकारची असू शकते, एकतर सम किंवा विषम. जर उत्पन्नाची वाटणी सम असेल तर उपभोग प्रवृत्ती जास्त असते, परंतु जर विषम वाटणी असेल तर उपभोग प्रवृत्ती ही कमी राहील आणि बचत प्रवृत्ती ही जास्त राहील. त्यानंतरचा मुद्दा आहे किंमत व मजुरी पातळी. तर किमतीच्या पातळीत वाढ झाल्याने लोकांचे वास्तविक उत्पन्न घटते व उपभोग प्रवृत्ती देखील घटते. या उलट किमतीच्या पातळीत घट उपभोग प्रवृत्तीस वाढ करण्यास कारणीभूत होते. ज्याप्रमाणे मजुरीच्या पातळीत वाढ झाल्यास उपभोग खर्च वाढतो आणि मजुरीच्या पातळीत घट झाल्यास उपभोग खर्च हा घटतो. त्यानंतरचा मुद्दा आहे व्याजाचे दर. तर व्याजाच्या दराचा देखील उपभोग खर्चावर व बचतीवर परिणाम होत असतो. व्याजाचे दर जास्त असल्यास व्याजाच्या रूपाने अधिक उत्पन्न प्राप्त करण्याच्या उद्देशाने लोक आपला उपभोग खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करण्यास प्रवृत्त होतात. याउलट व्याजाचे दर कमी असल्यास उपभोग वाढून बचत कमी असते. त्यानंतरचा मुद्दा आहे राजकोषीय धोरण. तर सरकारच्या करारोपण, सार्वजनिक व्यय व सार्वजनिक ऋणासंबंधीच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. या धोरणाचा उपभोगावर व बचतीवर प्रभाव पडत असतो. आपल्या करारोपणाच्या धोरणासंदर्भात सरकारने अधिप्रमाण कर मोठ्या प्रमाणावर लावले तर समाजातील उत्पन्नाच्या वाटणीतील विषमता कमी होते व त्यामुळे उपभोग प्रवृत्ती वाढते व उपभोग खर्चसुद्धा वाढतो. त्यानंतरचा मुद्दा आहे रोख संपत्तीचा संचय. तर मनुष्य आपल्याजवळ रोख पैसा, बँकाच्या चालू खात्यात ठेवलेली रक्कम इत्यादी स्वरूपात रोख संपत्ती ठेवतो. ही रोख संपत्ती जितकी जास्त तितकाच उपभोग खर्च जास्त असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे लोकसंख्येची रचना. तर सामान्यपणे 35 वर्षावरील वयाच्या लोकांमध्ये जास्त बचत करण्याची प्रवृत्ती आढळते. जर देशाच्या लोकसंख्येत अशा 35 वर्षावरील वयाच्या लोकांचे प्रमाण जास्त असेल तर बचतीचे प्रमाणसुद्धा हे जास्त राहील. त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक सुरक्षिततेच्या सोयी. जर सरकारने मजूर वर्गासाठी जीवन विमा, सामाजिक विमा, भविष्य निधी यासारख्या सामाजिक सुरक्षिततेच्या अनेक योजना सुरू केल्या असतील तर त्यासाठी श्रमिकांच्या वेतनातून बरीच मोठी रक्कम या योजनांची वर्गणी म्हणून कापली जाते. त्यामुळे श्रमिकांजवळ उपभोगासाठी कमी रक्कम शिल्लक राहून समाजाचा उपभोग खर्च हा कमी होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अनपेक्षित नफा किंवा नुकसान. तर आकस्मिक नफ्याच्या किंवा तोट्याच्या उपभोगावर परिणाम होतो. जेव्हा लोकांना अनपेक्षित लाभ प्राप्त होतो तेव्हा त्यांचा उपभोग खर्च हा वाढतो. त्यानंतरचा मुद्दा आहे टिकाऊ वस्तूचा साठा. तर लोकांजवळ जर पुरेशा प्रमाणात टिकाऊ वस्तूचा साठा असेल तर अशा वस्तूवर खर्च करण्याची लोकांची प्रवृत्ती ही कमी असते. तर अशा प्रकारे आपण उपभोग फलनाला प्रभावित करणारे अंतर्गत आणि बाह्य घटक ह्या दोन्हीचा इथं अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया उपभोग प्रवृत्तीचे महत्त्व काय आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे गुंतवणुकीसाठी. तर अल्पकाळात उपभोग प्रवृत्ती स्थिर असते, त्यामुळे उपभोग खर्च वाढू शकत नाही. म्हणून अल्पकाळात रोजगारीत वाढ करण्यासाठी गुंतवणूक खर्चात वाढ करणे हे आवश्यक असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सेच्या नियमाचे खंडन. तर सेने पूर्ण रोजगारी गृहीत धरली आहे, परंतु सीमांत उपभोग प्रवृत्ती
नेहमी एकापेक्षा कमी असल्यामुळे वाढलेले संपूर्ण उत्पन्न उपभोगावर खर्च केले जात नाही. त्यामुळे अतिउत्पादनाची परिस्थिती व बेकारी निर्माण होते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे व्यापार चक्राचे स्पष्टीकरण. तर सीमांत उपभोग प्रवृत्ती एकापेक्षा कमी असल्याने अर्थव्यवस्था तेजीकडून मंदीकडे वाटचाल करू लागते. तेजीमधील वाढीबरोबरच उत्पन्नात वाढ होऊ लागते, परंतु वाढलेले संपूर्ण उत्पन्न उपभोगावर खर्च केले जात नाही व अधिक बचत केली जाते. ही प्रवृत्ती तेजीचा आधारच कमजोर करून टाकते व मंदीचे कारण बनते. त्यानंतरचा मुद्दा आहे न्यून रोजगार संतुलन. तर केन्सच्या सिद्धांताप्रमाणे प्रभावपूर्ण मागणीच्या पातळीवर अर्थव्यवस्थेचे संतुलन प्रस्थापित होते, परंतु हे संतुलन पूर्ण रोजगार संतुलन नसते, कारण उपभोक्ते उत्पन्नात झालेली संपूर्ण वाढ उपभोगावर खर्च करीत नाही. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे आर्थिक धोरणाची निश्चिती. तर पूर्ण रोजगारी आणि आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी व आवश्यक धोरणे निश्चित करण्यास उपभोग प्रवृत्तीची संकल्पना ही सहाय्यभूत ठरते. कारण बेकारी दूर करण्यासाठी सरकारने समाजाच्या उपभोग प्रवृत्तीत वाढ केली पाहिजे आणि त्यासाठी असे करविषयक धोरण अंमलात आणले पाहिजे की ज्या धोरणामुळे समाजातील उत्पन्नाचे पुनर्वितरण होऊन समाजाच्या उपभोग खर्चात वाढ होईल व त्याद्वारे रोजगारीच्या पातळीत वाढ होईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सरकारी हस्तक्षेपाचे महत्त्व. तर उपभोग प्रवृत्तीवरून रोजगारीत वाढ करण्याच्या दृष्टीने सरकारी हस्तक्षेपाचे महत्त्व स्पष्ट होते. सीमांत उपभोग प्रवृत्ती एकपेक्षा कमी असल्यामुळे उत्पन्न आणि खर्चात जे अंतर वाढत जाते ते बाजार यंत्रणेद्वारे कमी केले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत खर्च उत्पन्नाबरोबर आणण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करणे हे भाग असते. त्यानंतर आपण अभ्यासूया उपभोग प्रवृत्तीत वाढ करण्याचे उपाय. त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पन्नाचे पुनर्वितरण. तर गरिबांची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असते आणि श्रीमंतांची उपभोग प्रवृत्ती ही कमी असते. त्यामुळे सरकारने आपल्या राजकोषीय धोरणाद्वारे श्रीमंतांच्या उत्पन्नात घट व गरिबांच्या उत्पन्नात वाढ करून उत्पन्नाचे पुनर्वितरण घडवून आणले तर एकंदरीत समाजाची उपभोग प्रवृत्ती वाढून उपभोग खर्च वाढेल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सामाजिक सुरक्षा योजनेत वाढ. तर सामाजिक विमा, भविष्य निधी इत्यादी सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांमध्ये वाढ करून उपभोग प्रवृत्तीत वाढ करता येते. तिसरा मुद्दा आहे वेतन वाढ. तर श्रमिकांच्या वेतनात वाढ करून उपभोग प्रवृत्तीत वाढ करता येते, परंतु त्यासाठी श्रमिकांच्या सीमांत उत्पादकतेत देखील वाढ व्हावयास पाहिजे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रत्ययाच्या सोयी. तर टिकाऊ वस्तू जसे की मोटरगाड्या, फ्रीज, टेलिव्हिजन सेट, स्कूटर, घरे इत्यादीसाठी जर पुरेसा प्रत्यय पुरवठा करण्यात आला तर उपभोग प्रवृत्ती ही वाढते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे शहरीकरण. लोकसंख्येचे शहरीकरण झाल्यास उपभोग प्रवृत्ती वाढते, कारण ग्रामीण लोकांपेक्षा शहरी लोकांची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असते. त्यानंतरचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढ. तर लोकसंख्येतील वाढीमुळे उपभोग प्रवृत्ती ही वाढत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे वाहतूक सोयीत वाढ. तर वाहतुकीच्या सोयीमध्ये वाढ झाल्यास उपभोग प्रवृत्ती वाढते, कारण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे सहज शक्य होते. त्यानंतरचा मुद्दा आहे जाहिरात व प्रचार. तर उपभोग प्रवृत्तीत वाढ ही जाहिरात व प्रचाराद्वारे करता येते. यांच्यामुळे उपभोग वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढून या वस्तूवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे प्रदर्शन परिणाम. तर प्रदर्शन परिणामामुळे उपभोग प्रवृत्तीत वाढ होते. जेव्हा गरीब लोक श्रीमंत लोकांच्या संपर्कात येतात तेव्हा ते देखील श्रीमंतांच्या उपभोगातील वस्तूचा वापर करू लागतात. त्यामुळे उपभोग खर्च हा वाढत असतो. तर अशा प्रकारे आपण एकंदरीतच उपभोग फलनामध्ये उपभोग प्रवृत्ती, त्याचा अर्थ, बचत प्रवृत्ती, त्यानंतर उपभोग प्रवृत्तीची वैशिष्ट्ये, त्यानंतर उपभोग प्रवृत्तीचे प्रकार, त्यानंतर उपभोग फलनाला प्रभावित करणारे घटक आणि त्यानंतर उपभोग प्रवृत्तीचे महत्त्व आणि उपभोग प्रवृत्तीत वाढ करण्यासाठीचे उपाय ह्या सर्व मुद्द्यांचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.